करा। शेवटी ते लिहून झालं पुस्तक, ते प्रसिद्ध झालंय। आणि अत्यंत महत्त्वाची गोष्ट, आम्ही ज्या कसाबच्या बॅरॅकमध्ये राहिलो होतो, ते बॅरॅक कोणी बनवलं? आमच्या जयंत पाटलांनी। आता काय सांगणार, जयंतराव पाटील गृहमंत्री, इंजीनियर आदमी है ये, कसाब के लिए स्पेशल बैरक कैसा होना चाहिए उसका डिजाइन ये जयंतराव पाटिल ने बनाया और बाद में हमको अंदर भेज दिया। और मेरे को बाद में पूछता कैसा था, तो क्यों, मैंने ही बनाया है। कैसा था और मैंने बनाया है। अच्छा, हे अशा सगळ्या या गमती जमती आहेत, त्या पुस्तकामध्ये आहेत। कटू आठवणी असतातच, पण त्या कटू म्हणून घ्यायचा नाही, तो अनुभव म्हणून घ्यायचा। मला उद्धवजी काय म्हणाले त्या दिवशी, त्यांनी पुस्तक वाचलं आणि मी म्हणलं कसं आहे पुस्तक, मी भाषणात सांगेन, पण एका वाक्यात सांगतो, पुस्तकात रडगाणं नाहीये कि मेरे को अरेस्ट किया, फिर मैं रो रहा, फिर ऐसा हो गया, असं झालं तसं झालं। अरे हो गया, ठीक है, गया जेल में, वापस आ गया। जिसने मुझे पकड़ा उसको पश्चाताप हो गया, त्याला झक मारली आणि याला पकडला। अरे हम गुंडे लोग हैं, हम जेल जाने से नहीं डरते, और देश को ऐसे लोगों की जावेद साहब अब जरूरत है। लोहा लोहे को काटेगा अभी। हम सब लोग जो है, साकेत है, हम है, आप जैसे हमारे मार्गदर्शक उद्धव जी है, पवार साहब है, पूरे देश में एक माहौल बन गया है। ये महाराष्ट्र है। या पुस्तकाचं सार काय आहे? दोन गोष्टी आहेत पवार साहेब, मी सकाळी पण सांगितलं, हे पुस्तक राजकीयच आहे। ज्याला विरोधी पक्षात काम करायचं आहे त्याने पुस्तक वाचलं पाहिजे। ज्याला सत्तेची चाटुगिरी करायची आणि सत्तेसाठी सर्व काही करायचं आहे, उसके लिए किताब नहीं है। जिनको अपोजिशन में, ज्याला विरोधी पक्षात राहून देशाचं काम करायचं आहे, त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे। आणि एका वाक्यात सांगतो, या पुस्तकाचा सगळ्यात शेवटचा सार असा आहे की महाराष्ट्र गांडू नाहीये, महाराष्ट्र मर्दों की औलाद आहे। या पुस्तकाचं एक महत्व आहे। आमच्यासारखे असंख्य लोक आहेत, अनेकांना त्रास झाला, अनिल परबना त्रास झाला, असंख्य लोक आहेत जो झुके नहीं, आज भी लड़ते रहेंगे। आज भी मैं कोर्ट में जाता हूं, जज के सामने खड़ा रहता हूं, बोलिए क्या है, वापस अरेस्ट करेंगे, क्या करोगे आप? तानाशाह कब तक तानाशाही करते रहेगा? केव्हा नाही केव्हा तरी त्या हुकुमशहाला सुद्धा जमिनीत गाडलं जातं। हा या देशाचा नाही जगाचा इतिहास आहे। तेव्हा मित्रांनो, आपण सगळे मोठ्या संख्येने इथे आला। आज